लागेल का लागते थोडीशी लागते ना थोडासा कलर पिवळ्यासाठी जेवढ्या मिरची टाकतात पिवळा नाही व्हायचा आता पोपटी होईल मिरची घातली ना बारीक करून व्हेज पुलाव बनवायचा चालू बिर्याणी मॅगी मसाला किचन किंग मसाला मिक्स हा कांदा थोडा तळायला पाहिजे होता काय चोचले हा त्याने येते हलवायला दुसरं उलटं देऊ पुन्हा आपण थोडा शिजवून भात टाकायचं होतो या विसरलोच मिक्स भाज्या सगळ्या शिजवून तयार आहेत आत्ती काय झाले कुठं नजर लावली एवढी डोकं काय लागले इकडं खीर बनवायचे गहू सुकतेत दीपदांचं जेवण चालू इकडं दीपक दाजी लगे तिकडं बघत आणि इथं ट्रिपनं आल्यापासून आम्हाला सगळ्याला कणकण आली होती तर ह्यांना आज खूप जास्त कणकण आली होती म्हणून ह्यांच्यासाठी आज आम्ही पुलाव बनवायचा घाट घातला होता आम्ही म्हणजे रोहिणीनं बरं का उपवास मी बी चांगली घेऊन बघायला लागली होती आता लागतं नमक नमक टाकायला त्या भाज्यांना टाकलं असेल की नमक नको नॉर्मल टाक थोडंसं भातात बस असं वाटतं काहीतरी मोठा कार्यक्रम आहे पातेलं वाटत ठेवल्यामुळं भैया हवदार बसला तर खाऊन जावं बरं आता खायचं नाही पौर्णिमा किती 2 तास आलो असतात हा तेवढं गेलं की अजून ते कडेला राहिले जरा पुसायचं होतं थोडस ठिपका वाया गेला नाही देऊ काय टेस्ट बघा आता अख्खा मसूर नाही ताटातलं पाळायला पुन्हा थंड झाल्यावर थंडी येते जरा एक चमचा टाकले हा टेस्टर मीच आहे टेस्टरच माझ्या खांद्यावर लेवाच आहे आज टेस्ट करायचं कशात मीठ कमी आहे कशात काय कमी आहे वरचं निघत असलं तर काढ वाटलं ही खीर गव्हाची खीर शिजली नसते देऊ तुला हे घरचा साधा गहू आहे त्याच्यामुळे पांढरी दिसते आपली गव्हाची पण थोडी पांढरीच होती म्हणजे ह्यापेक्षा जरा पांढरी होती हा असा व्हिडिओ घ्यायचा चांगला आणि असं कधी दिशात पडली तर अगो बाई आला व्हायचा त्या खोबऱ्याचं एवढी खमंग चव येते ना खोबऱ्याचे तुपात भाजल्यामुळे जास्त आवडते असं वाटतं नुसतं खोबऱ्याचं लाडू बनवले एक दिवशी बनवूया पण डोकं फक्त दुखायचे म्हणजे असं भाजायचं फक्त साखरेचा पाक करून टाकायचं हे फक्त वल्ल खोबरं असते का त्यामुळे जरा डोकं दुखतंय थोडं बरंच कडं राहिलं की अजून ही कॅमेरामध्ये जरा पांढरी दिसते आणि अशी जरा लालसर आहे एकदम चॉकलेटी होत आहे
इथं बघू शकता खीर आपली बनवून तयार आहे बघा, मस्त अशी गव्हाची. वैभव सृष्टीवहिनी येणार आहेत म्हणून परत बेत केला आम्ही खिरीचा. हे बघा आणि इथं बघू शकता वैभव सृष्टीवहिनी आलेले आहेत. आणि ही सृष्टीवहिनीची छोटी बहीण आहे बघ का, दृष्टी नाव आहे बघा तिचं. तर ती आज पहिल्यांदाच आले आमच्याकडे इकडं. मग काय ऊन मग काय बस बस बसलो जरा थोडा वेळ, गप्पा टप्पा झाल्या, सरबत वगैरे दिला त्यांना. आणि मग आता म्हटलं चला जेवण करूया, कारण आम्ही थांबलो होतो त्यांच्यासाठी जेवण करायचं म्हणून. तर मग आता इथं रोहिणी आणि मी आता ताट घेतलेत बनवायला, तर सगळे सोबतच बसू. तर तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले. अचानक एक 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 हे करू ते करू असं करत आम्ही प्लॅन करत गेलो सगळं. आणि काय आणि किती मेनू बनलेत ते तुम्हाला दाखवते. व्हेज असलं म्हणजे कसं भरपूर बनवावं लागतं ना, नॉन व्हेज असेल तर एखाद्या ह्याच्यात होऊन जातं, पण व्हेजमध्ये भरपूर किती बनवलं तरी कमीच वाटतं ताटामध्ये परत. तर आमचंही तसंच झालंय. तर इथे तुम्हाला मी दाखवते बघा, एक मिनिट. आणि इथं आज आम्ही बनवलं होतं चपाती, पुलाव, गव्हाची खीर, अख्खा मसूर बनवला होता, कोशिंबीर आणि भरलेली मिरची. तर सगळं ताटामध्ये बसवायचं हा एक आमच्यासाठी खूप मोठा टास्क होता. नॉनव्हेज असलं की एक केलं विषय संपतोय. त्यात साखर मिसळली का मिसळायची होती? अगं बाई, पण त्याला मी टेस्टच बघायला नाही. बघ टेस्टच बघायची राहिली ना मला. छान. काय बघ बास का घेऊ? बस बस. तिथं खाली आंब्यात खाली मातीत जाऊन झोपले होते दीपक दाजी, जाऊन तिथे झोपले होते. नाही मी म्हटलं फक्त खायला लावायचं, कुठलं कुणी बनवलंय काय सांगायचं नाही. हा हा होय, तुम्ही टेस्ट ओळखता बरोबर. हा या जेवायला सगळेजण. पुलाव तुम्ही बनवलाय का? पुलाव बघूनच कळलं असेल रोहिणी दीदीने बनवलाय आहे ना. ते गोल झालाय का तुझ्यासारखा? सोयाबीन टाकून गोल गोल केलाय. चला आता मी पण घेते. हा झालं झालं चालेल. हा चल ठीक आहे. नको नको दे ना पिशवी त्यांच्यापाशी. तुमच्या हसबंडने स्पेशल पण करून बघा तरी. मग काय, सृष्टीवहिनीला माहित नव्हतं, आधीच ऑर्डर दिली होती कपडे घेऊन यायची तुम्हाला म्हणून. मग तीच तुम्हाला आल्यावर दाखवायचं म्हणून म्हणत होते. तू खाल्ली होती ना आयुष मगाशी? मी दिलती ना, मामीने दिलती की, तिघांना एक एक दिलती. ओपन करून बघा. ए निघाले तिथे आता. ही धर मामी राहते कुंकू लावते आम्हाला. आणि मग असे तुम्ही जे ड्रेस बघितले ते वैभवनं सृष्टीवहिनीसाठी सरप्राईज म्हणून रोहिणीला पुण्याने येतानाच आणायला सांगितले होते. तर ते त्यांना खूप जास्त आवडले. बसलो, गप्पा टप्पा झाल्या, चहा पण परत झाला आणि मग आता निघालेत. तर आता हळदी कुंकू लावून मग आता त्यांना घालवायचं. तर चला मग.
आयुष काय झालं? मामा परत अजून येते, परत अजून येते. दिदा नाही जाणार, दिदा नाही जाणार. हा काय खरं नाही बाई, दृष्टी जाता. बघू इकडं दृष्टी. काय सृष्टी काय म्हणते आत्ती बा? चला बाय 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 बाय. जाऊ काय जावा. तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.